सो गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझा आवाज येतो सगळ्यांना? ओके 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 ओके. So now let's we start the another topics of our first chapter, circular motion. Means the name of the chapter is rotational dynamics. So our topic is dynamics of a circular motions. Okay. So this is the our topic's name. See here, guys. प्रत्येकाने आपला माइक फोन ऑफ करून टाका. यू म्यूट युअर माइक फोन. So this is our title, dynamics of a circular motions. Yes or no? Yes. So here, guys, in dynamics of a circular motion, what is we observed? We observe the two forces. One is centripetal force and second is the centrifugal force. So this dynamics of a circular motion is having two types. One is centripetal force and another is a centrifugal force. तर आपण सर्वात प्रथम सेंट्रिपिटल फोर्स कशाला म्हणतो याच्यावर आपण डिस्कस करू आणि उद्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स बद्दल डिस्कस करू. तर फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस अबाउट द सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपल्याला माहित आहे. सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनच्या बद्दल आपण ऑलरेडी सगळं पाहिलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. येस ऑर नो? येस. तर बघा सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स? द फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल performing circular motion along the radius of a circle and directed toward the center of a circle is called as centripetal force. Bharat baga, what is the definition of centripetal force? A force acting on a particles. आता इथं मी डायग्राम काढलेले आहेत, दोन तुम्हाला डायग्राम दिलेले आहे. एक सेंट्रिफ्युगल फोर्सची आहे आणि एक सेंट्रिपिटल फोर्सची आहे. आपलं जे डिस्कशन आहे आज फक्त या सेंट्रिपिटल फोर्सवर आहे. तर परत पहा डेफिनेशन. फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल्स. आता ही इथं तुम्हाला कार दिसत आहे. या कारला मी म्हटलं आहे सपोज पार्टिकल. बरोबर आहे. ही कार तुम्हाला दिसली, याला म्हटलं मी पार्टिकल. ही कार कशी परफॉर्म करत आहे इथं? ही कार परफॉर्म करत आहे सर्क्युलर मोशन्स इन अ अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन्स. येस ऑर नो? येस. आता ह्या कारवर जो फोर्स ऍक्ट होणार आणि हा फोर्स कोणत्या दिशेकडे डायरेक्शनकडे वळते हे इथं आपल्याला बघायचं आहे. सो सी हियर गाइज, हियर द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस ऑफ अ सर्कल. म्हणजे ही जी झाली इथं, दिस इज द रेडियस ऑफ अ सर्कल. इफ यू कन्सिडर फ्रॉम दिस पोर्शन टू दिस पोर्शन, दिस इज द रेडियस. इथून ही रेडियस आपल्याकडे झाली समजा स्मॉल आर. येस ऑर नो? येस. दिस इज द रेडियस ऑफ अ सर्कल अँड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सेम सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन सारखं, म्हणजे याची जी डायरेक्शन राहणार ही कुठं राहणार आहे? टुवर्ड द सेंटर कडे. त्यालाच म्हटलं आपण सेंट्रिपिटल फोर्स मुलांनो. येस ऑर नो? येस. परत पहा डेफिनेशन. द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस ऑफ अ सर्कल अँड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे. आणि तीच जर आपण डेफिनेशन बघितली सेंट्रिफ्युगल फोर्सची, तर यामध्ये बघा द फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल. समजा आता ही सेकंड जे फिगर दिसत आहे तुम्हाला, समजा ही फिगर नंबर 2 आणि ही झाली आपली फिगर नंबर 1. फिगर नंबर 1 जी डायग्राम आहे ही सेंट्रिपिटल फोर्सची आहे. यामध्ये जो फोर्स ऍक्ट झाला हा टुवर्ड द सेंटर, त्याचा सिम्बॉल मी तुम्हाला दाखवतो. द सिम्बॉल इज एफ सी पी. येस ऑर नो?
Yes, centripetal force FCP. The symbol is FCP. सफिक्स मध्ये त्याला CP सेंट्रिपिटल फोर्स. आणि ही जी सेकंड फिगर दिसत आहे आपल्याला ही कशाची डेफिनेशन आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स. तर यामध्ये बघा, द फोर्स acting on a particle performing circular motion along the radius of a circle and direction toward the. आता इथं टुवर्ड्स येणार आहे का सेंट्रिफ्युगल मध्ये? मुलांनो नाही. आता हा शब्द इथं चेंज करायचा. हा जो टुवर्ड्स दिसते तुम्हाला, हा शब्द आपल्याला चेंज करायचा आहे आणि ह्या शब्दाच्या जागेवर आपल्याला लिहायचा आहे डायरेक्शन्स अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ circle is called as, you erase this name, is called as what is centrifugal force. Yes or no? Yes. परत बघा डेफिनेशन. The force acting on a particle performing a circular motion along the radius of a circle and direction away. डायरेक्शन कशी असणार इथं? आता अवे आहे बघा. दिस इज द रेडियस सेंटर O. पण या गाडीवर ते जो फोर्स ऍक्ट झाला, आता हा कसा ऍक्ट झाला? अवे फ्रॉम द सेंटर. आणि डायरेक्शन कशी आहे? अवे आहे. म्हणजे याची डायरेक्शन अशी असणार. अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड ॲज व्हॉट इज सेंट्रिफ्युगल फोर्स मुलांनो. येस ऑर नो? येस. फक्त एकच फरक लक्षात द्यायचा, सेंट्रिफ्युगल मध्ये डायरेक्शन अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आणि सेंट्रिपिटल मध्ये डायरेक्शन इज टुवर्ड द सेंटर. त्यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे टुवर्ड्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे अवे. तर आपण आज फक्त डिटेल बघणार आहोत सेंट्रिपिटल फोर्सला आणि उद्या डिस्कस करू आपण सेंट्रिफ्युगल फोर्सला. फक्त मी इथं दोन डेफिनेशन तुम्हाला समजून सांगितल्या. इथं बघा ह्या एक्झाम्पल मध्ये, सपोज इफ यू कन्सिडर दिस एक्झाम्पल, हा सेंटर आहे. येस ऑर नो? यस. सपोज दिस इज अ सेंटर. पार्टिकल परफॉर्म करत आहे अँग्युलर वेलॉसिटी इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तर हा जो पार्टिकल इथं दिलेला आहे, ह्या पार्टिकल वरती दोन फोर्स ऍक्ट होतात. एक फोर्स ऍक्ट होतो सेंट्रिपिटल फोर्स, जो असतो नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल, आणि दुसरा फोर्स असतो मुलांना सेंट्रिफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर. पण हे दोघं पण जे फोर्स ऍक्ट होणार ह्या बॉडीवरती ऍट ए टाइम ऍक्ट होते. एक ऍक्ट होते सेंटरकडे, एक ऍक्ट होते अवे फ्रॉम द सेंटर. जो टुवर्ड द सेंटर ऍक्ट झाला तो झाला आपला सेंट्रिपिटल फोर्स, आणि जो अवे फ्रॉम द सेंटर ऍक्ट झाला अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, दॅट इज कॉल्ड ॲज द सेंट्रिफ्युगल फोर्स. येस ऑर नो? येस. आणि या दोघांची जी व्हॅल्यू आहे फोर्सची, द व्हॅल्यू ऑफ द बोथ द फोर्स इज सेम. यांचे फॉर्म्युले सुद्धा सेम आहे, फक्त डायरेक्शन मध्ये चेंज असणार. तर बघा इथं आपण डिस्कशन करू पहिले सेंट्रिपिटल फोर्स बद्दल. पहा इथं मुलांनो, परत डेफिनेशन मी दाखवलेली आहे. अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग अ सर्क्युलर मोशन along the radius of a circle, this point, this is the radius of circle, you know that, right? And direction towards the center of circle. ही बघा डायरेक्शन तुम्हाला दिसत आहे towards the center of a circle is called as centripetal force guys. Yes or no? Yes. आता बघा याचा पहिला पॉइंट इथं लिहितो मी. The first point I am write down here. The symbol of a centripetal force is what is? It is shown by the letter F, C, P. This is the symbol of centripetal force. Okay. आता बघा इथं मुलांनो याचं सिंपल एक डेरिवेशन आपल्याकडे काय निघणार आहे. द सिंपल डेरिवेशन आय हॅव टू सॉल्व हियर सेंट्रिपिटल फोर्स. एक याचं डेरिवेशन आपण इथं सॉल्व करू. तर पहा स्टुडंट्स, इथं मी सर्कल ड्रॉ करतो एक. आय ड्रॉ द वन सर्कल. ओके, दिस इज द सेंटर. पॉइंट O
इथं पार्टिकलची पॉइंट पी आहे, दिस इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल पी, ही त्याची रेडियस झाली आर, राईट. याच्यावर ऍक्ट होणार याची लिनियर व्हेलॉसिटी व्ही, द अँग्युलर व्हेलॉसिटी इज ओमेगा. येस ऑर नो? येस. तर बघा आता इथं मी लिहितो पॉइंट आर इज द रेडियस ऑफ अ सर्कल, radius of circle, right. V is linear velocity of a particles, linear velocity of particles. नंतर omega, what is omega? Is angular velocity of a particle, angular velocity of particle, राइट. नंतर मुलांनो ओ इज द सेंटर अँड पी इज द पार्टिकल्स. ओ काय आपला सेंटर ऑफ अ सर्कल, ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल, बरोबर आहे. आणि आर वेक्टर जर मी दाखवलं असतं तर याला काय म्हणतो आपण? रेडियस वेक्टर. वी नो दॅट दिस इज कॉल्ड ॲज द रेडियस वेक्टर्स. हे सगळे पॉइंट्स आपण लिहिलेले आहे. आता हा पार्टिकल अँग्युलर velocity perform करता in anti-clockwise direction. This is the figure we have to draw here. Yes or no? Yes. तर आपल्याला माहित आहे की इथं जो एक फोर्स डेव्हलप होणार आहे, कुठला फोर्स डेव्हलप होते मुलांना? इथं सेंट्रिपिटल फोर्स. आणि ऍक्सलरेशन कुठलं असते इथं? देर इज अ ऍक्सलरेशन इज ऑल्सो. व्हॉट इज द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन? काल आपण हे पाहिलेला AR, द सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन इज डेव्हलप टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. आता हे सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन याच्यामध्ये जे डेव्हलप झालं त्याच्यामुळे कुठला फोर्स डेव्हलप झाला? इथं सेंट्रिपिटल फोर्स. तर या सेंट्रिपिटल फोर्सची किती व्हॅल्यू असते हे डेरिव्हेशन मध्ये आपण बघू आता. तर बघा, तर तुम्हाला न्यूटन्स लॉ माहित आहे बाय, हा पहिला पॉइंट, दिस इज अवर फर्स्ट पॉइंट, सपोज दिस इज द सेकंड पॉइंट, आणि हा आपला आता झाला थर्ड पॉइंट. सो बाय न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटनचा सेकंड लॉ आहे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन्स, मास इंटू ऍक्सलरेशन. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज द न्यूटन सेकंड लॉ. कारण का इथं जो पार्टिकल ठेवलेला आहे मुलांनो, ह्या पार्टिकल जवळ काय मास सुद्धा आहे. इथं मी लिहितो त्याचा हा पॉइंट. देर इज अ m इज अ मास ऑफ पार्टिकल ऑल्सो, मास ऑफ पार्टिकल्स, राईट. तर न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो की फोर्स बरोबर काय असतं आपल्याकडे? मास इंटू ऍक्सलरेशन. दिस इज द स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ द न्यूटन सेकंड लॉ. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, दॅट इज कॉल्ड ॲज द न्यूटन सेकंड लॉ. तर फोर्सचा सिम्बॉल आपल्याकडे झाला F, मासचा सिम्बॉल आपल्याकडे झाला M, आणि ऍक्सलरेशन जे इथं डेव्हलप झालं मुलांनो, ते कुठलं ऍक्सलरेशन डेव्हलप झालं? सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ते दाखवलं मी इथं AR ने. सपोज दिस इज द इक्वेशन नंबर 2 गाइज हियर. फोर्स बरोबर मास इंटू ऍक्सलरेशन्स. तर बघा इथे काय मॉडिफाय होणार फॉर्म्युलामध्ये मग? F इज इक्वल टू M इंटू AR. तर AR ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे मुलांनो, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू माहित आहे जी आपण काल काढलेली आहे. काय व्हॅल्यू आहे ती आपल्याकडे? आपल्याकडे ती व्हॅल्यू होती ओमेगा स्क्वेअर इंटू R. तर कालच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहित आहे, इथं लिहितो मी, वी नो AR इज इक्वल टू व्हॉट इज ओमेगा स्क्वेअर इंटू R, राईट. तर ही इक्वेशन 2 मध्ये आपण व्हॅल्यू पुट केली AR ची याच्या जाग्यावर. तर आपल्याला फॉर्म्युला मिळाला F इज इक्वल टू M ओमेगा स्क्वेअर इंटू R. सो आय कॅन कंटिन्यू हियर. सो F इज इक्वल टू M ओमेगा स्क्वेअर इंटू R. दिस इज द फॉर्म्युला ऑफ अ फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स मध्ये कसं लिहू आपण याला? F CP इज इक्वल टू M R ओमेगा स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मुलांनो. व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला ऑफ द सेंट्रिपिटल फोर्स? CP स्टँड फॉर सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू M R ओमेगा स्क्वेअर.
याला आपण परत दुसऱ्या मॉडिफाय मध्ये देऊ शकतो की आपल्याला माहित आहे व्ही इज इक्वल टू काय असते आपल्याकडे आर इंटू ओमेगा. तर ओमेगा बरोबर काय झालं आपल्याकडे व्ही अपॉन आर. हे मॅथमॅटिक्सची सिंपल स्टेप. तर परत ह्या फॉर्म्युला आपण मॉडिफाय करू शकतो. वरचा असा येणार तो आपल्याकडे बघा एफ सी पी एम आर. ओमेगाच्या जागेवर मी पुट करू शकतो व्ही बाय आर आणि त्याचा काय आपल्याकडे मुलांनो स्क्वेअर आहे. तर त्याला सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला एफ सी पी एम आर. हे ब्रॅकेट जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तर हा एक आर कॅन्सल झाला. तर शेवटचा फॉर्म्युला आपल्याकडे काय राहिला एफ सी पी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे तो स्टँडर्ड फॉर्म्युला मी इथं लिहितो मुलांनो. सपोज व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म्युला एफ सी पी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे असे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला कशामध्ये सेंट्रिपिटल फोर्स मध्ये. येस ऑर नो. येस. तर बघा तर मुलांनो डेरिव्हेशन कळलं सगळ्यांना. आचल बर. साक्षी जॉईन झाली नाही काय. तिचा फोन आलता मला सकाळी. लिंक पण पाठवली आपण. बघा सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन आपल्या लक्षात आलेली आहे. सेंट्रिपिटल फोर्स मीन्स फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन अलॉंग द रेडियस ऑफ अ सर्कल अँड डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. यामध्ये आपण बघा मुलांनो आर काय म्हटलं आपण रेडियस ऑफ अ सर्कल. आर इज अ रेडियस ऑफ सर्कल. व्ही म्हणजे झाली आपल्याकडे लिनियर व्हेलॉसिटी ऑफ अ सर्कल. जी ही याची व्हेलॉसिटी राहणार व्ही ही दाखवली आपण. ओमेगा इज अ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल. ओ झाला सेंटर ऑफ सर्कल आणि आर वेक्टर म्हणजे रेडियस वेक्टर्स आणि हा एम म्हणजे व्हॉट इज मास ऑफ अ पार्टिकल्स. तर न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो आपल्याकडे. न्यूटन सेकंड लॉ जो आपल्याकडे आहे फोर्स बरोबर काय असतो मास इंटू ॲक्सलरेशन. तर फोर्सचा सिम्बॉल झाला एफ बरोबर मासचा सिम्बॉल झाला एम आणि ॲक्सलरेशन जे डेव्हलप झालं ते कुठलं झालं सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. कारण का सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन आपण कालच शिकलेलो आहोत. द ॲक्सलरेशन विच इज प्रोड्यूस टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. आणि सेंट्रिपिटल जो फोर्स आहे हा काय डेव्हलप करतो सेंट्रिपिटल ॲक्सलरेशन. म्हणजे सेंट्रिपिटल ॲक्सलरेशनमुळे सेंट्रिपिटल फोर्स हा डेव्हलप होतो सर्क्युलर मोशन मध्ये. तर ए आर ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे कारण का हे डेरिव्हेशन आपण काल सॉल्व केलेलं होतं. ए आरचं ए आर बरोबर काय असते आपल्याकडे ओमेगा स्क्वेअर इंटू आर. इथं सध्या आपण डायरेक्शन दाखवली नाही आहे. मग इथं आपल्याकडे ए आर काय आलं ओमेगा स्क्वेअर इंटू आर. तर सेंट्रिपिटल फोर्स बरोबर मास इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. तर इथं मी तो फॉर्म्युला लिहिला मग एफ इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर इंटू आर. एफ सी पी बरोबर एम आर ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला माहित आहे मुलांनो व्ही बरोबर काय असते आर इंटू ओमेगा. तर ओमेगा बरोबर काय झालं व्ही अपॉन आर. तर एफ सी पी बरोबर झालं आपल्याकडे एम आर. या ओमेगाला रिप्लेस केलं मी व्ही अपॉन आर त्याचा स्क्वेअर. तर परत आपल्याकडे फॉर्म्युलाला एफ सी पी एम आर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा आर स्क्वेअर एक आर कॅन्सल झाला तर आपल्याकडे फॉर्म्युला राहिला एफ सी पी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मुलांनो. तर तो स्टँडर्ड फॉर्म्युला मी इथं लिहिला एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता इथं जर तुम्हाला डायरेक्शन दाखवायची असेल बघा एक इथं सांगतो तुम्हाला परत आणखीन डेरिव्हेशन सॉल्व करून दाखवतो तुम्हाला. सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट इज मास इंटू ॲक्सलरेशन्स. तर एम ॲक्सलरेशन आपल्याला माहित आहे जे काल आपण सॉल्व केलं होतं ओमेगा स्क्वेअर इंटू आर. तर एम बरोबर
ओमेगा स्क्वेअर गुणिला आर. तर सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, सेंट्रिपिटलचा फॉर्म्युला आपल्याकडे आला एम आर ओमेगा स्क्वेअर. याला एक इक्वेशन 1 म्हणा. आता आपल्याला इथं जर डायरेक्शन दाखवायची असेल, डायरेक्शन्स, तर डायरेक्शन काय येणार मुलांना, याच्यामध्ये मायनस येणार. एफ सी पी मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे मायनस नेहमी याच्यामध्ये राहणार. कशामध्ये? ह्या सेंट्रिपिटल फोर्समध्ये. आणि दुसरा आपल्याला माहित आहे वी नो, परत पहा, व्ही बरोबर आर इंटू ओमेगा. परत डेरिव्हेशन सॉल्व करत आहे म्हणजे ओमेगा बरोबर झालं व्ही अपॉन आर. तर एफ सी पी इज इक्वल टू एम आर ओमेगा रिप्लेस झाला व्ही अपॉन आर त्याचा स्क्वेअर. तर एफ सी पी इज इक्वल टू एम आर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हा एक आर आणि हा आर कॅन्सल झाला तर आपल्याकडे फॉर्म्युला आला परत एफ सी पी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता याला जर डायरेक्शन दाखवायचं असेल आपल्याला, डायरेक्शन, तर सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा नेहमी काय असतो? निगेटिव्ह. तो एफ सी पी इज इक्वल टू मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. का बरं निगेटिव्ह असतो? कारण का इट ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. तर पॉइंट लिहितो मी, सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स is negative because direction towards the center of a circle, म्हणून याचं डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे म्हणून इथं काय साइन येते नेहमी निगेटिव्ह. तर असे दोन फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. पहिला फॉर्म्युला तुमच्याकडे झाला एफ सी पी एम आर ओमेगा स्क्वेअर आणि दुसरा फॉर्म्युला झाला तुमच्याकडे एफ सी पी एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. डायरेक्शन जर दाखवली तर याला काय येणार? मायनस आणि मायनस मुलांनो. ओके, तर बघा हेच डेरिव्हेशन आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे इथं हा जो सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप झाला टुवर्ड द सेंटर जो डेव्हलप झाला याचा फॉर्म्युला इथं बनेल एफ सी पी इज इक्वल टू मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर, किंवा दुसरा फॉर्म्युला इथं बनेल एफ सी पी मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, आणि तेवढाच जो फॉर्म्युला आहे तो सेंट्रिफ्युगल फोर्स साठी सुद्धा राहील, जे आपण उद्या डिस्कस करू. म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स जर आपण दाखवला एफ सी एफ, याचा सिम्बॉल आहे एफ सी एफ सेंट्रिफ्युगल फोर्सचा, तर याचा फॉर्म्युला येणार एम आर ओमेगा स्क्वेअर. सेम डेरिव्हेशन, फक्त याची डायरेक्शन ही प्लस असेल आणि सेंट्रिपिटलची जी आहे ती मायनस असेल. एम सी पी दॅट इज द मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर. पण दोघांची पण व्हॅल्यू काय असणार आहे? सेम. मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेम. फक्त डायरेक्शन काय असेल? अपोजिट. सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड द सेंटर आणि सेंट्रिफ्युगल म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर. पण दोघांचे फॉर्म्युले सेम, दोघांची व्हॅल्यू सुद्धा सेम. फक्त फरक कशामध्ये येणार? डायरेक्शन मध्ये. सेंट्रिफ्युगल जी आहे ती अवे, हे दिसत आहे तुम्हाला, तुमच्या दूर जात आहे सेंटर पासून, आणि सेंट्रिपिटल म्हणजे टुवर्ड द सेंटर. तर बघा आता याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिल्यात आपल्याला. जसं आता इथं बघा, दिस एक्झाम्पल, सेंट्रिपिटलचे आपण एक्झाम्पल पाहू. सेंट्रिपिटल फोर्स, त्याचा मॅग्निट्यूड आपल्याला माहित झालाय मुलांनो. काय फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूडचा? एम सी पी इज इक्वल टू मायनस एम आर ओमेगा स्क्वेअर, हा पहिला फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला आहे एफ सी पी मायनस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे दोन फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता हे एक एक्झाम्पल जर मी घेतलं याच्यामध्ये, तर काय म्हणणार आहे आपण? अ स्टोन, किंवा यालाच आपण बॉल म्हटलं. बॉल किंवा स्टोन, हे तुम्ही एक्झाम्पल पाहिले असन, किंवा लहानपणी तुम्ही सगळे खेळ खेळलेले आहे आणि आता सुद्धा आपण खेळतो. एक आपण दोरा घेतला, त्या दोऱ्याला आपण काय बांधला? हा गोटा बांधला किंवा बॉल बांधला, आणि त्याला आपण असं गोल गोल फिरवत आहे.
सगळे हे खेळ आपल्या घरी खेळतो आपण. येस ऑर नो? यस. आता हा बॉल ज्यावेळेस गोल गोल फिरतो असा अराउंड दिस मॅन, आता हा तुम्हाला स्ट्रिंग दिसला. ह्या स्ट्रिंग मध्ये काय होणार? टेन्शन डेव्हलप होणार. कशामुळे? ह्या बॉलमुळे. येस ऑर नो? यस. किंवा या स्टोन मध्ये, तर याला आपण म्हणणार आहे अ स्टोन टाइड ॲट द एंड ऑफ द स्ट्रिंग रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. द टेन्शन इन द स्ट्रिंग प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इट गिव्स बाय दिस. आता इथं जो हा सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप झाला, या सेंट्रिपिटल फोर्सला दुसरं नाव आलं इथं टेन्शन. म्हणजे ज्यावेळेस आपण ही ऍक्टिव्हिटी करतो आपल्या घरी आणि याला आपण असं गोल गोल फिरवतो, तर ह्या दोऱ्यामध्ये जे टेन्शन डेव्हलप होते, हे टेन्शन म्हणजेच काय? तुमच्याकडे मुलांनो सेंट्रिपिटल फोर्स आहे. मीन्स द टेन्शन इन अ स्ट्रिंग is known as centripetal force. आतापर्यंत आपल्याला माहित नव्हता, फक्त आपण हा दोर फिरवत होतो असा गोल 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 गोल, बॉल याला अटॅच आहे. पण ह्या दोऱ्यामध्ये, या स्ट्रिंग मध्ये जे टेन्शन डेव्हलप झालं त्यालाच म्हटलेलं आहे आपण सेंट्रिपिटल फोर्स. आणि याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, जी व्हॅल्यू किती असते? -mr⍵². कारण का टेन्शन बरोबरच काय असते? सेंट्रिपिटल फोर्स. येस ऑर नो? यस. कारण का फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि टेन्शनचं युनिट सुद्धा काय आहे? न्यूटन. टेन्शन म्हणजेच नेहमी फोर्स, पण हे कुठलं टेन्शन आहे मुलांनो? सेंट्रिपिटल फोर्स. आणि डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. आणि हा बॉल असा गोल 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 फिरत आहे. पण ह्या बॉलला बॅलन्स करण्यासाठी जो दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जो फोर्स ऍक्ट झाला, तो झाला ऍक्ट कुठला? सेंट्रिफ्युगल फोर्स. द फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल, दॅट इज कॉल्ड एज सेंट्रिफ्युगल फोर्स, जो आपण उद्याला पाहू. आणि आज सुद्धा तुमच्या लक्षात आलेला आहे एक्झाम्पल पाहून. दुसरं एक्झाम्पल पहा. म्हणजे हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल मी दाखवलं. आता तिथं मी एक बॉय दाखवला, इथं आपल्याकडे ही लेडीज आहे. दिस स्टोन, ओके, किंवा त्याला आपण बॉल म्हटलेला आहे, स्पिनिंग बॉल ऑन अ स्ट्रिंग. ओके, तर हा बॉल असा फिरत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. सपोज ही लेडीज, ही मुलगी याला गोल गोल फिरवत आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स जो डेव्हलप झाला हिच्या सेंटरकडे, हा कुठं डेव्हलप झाला? टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल. ओके, टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. आणि आपल्याला याची मॅग्निट्यूड माहित आहे, Cp इज इक्वल टू -mr⍵², की दुसरा फॉर्म्युला mv²/r. तर या सेंट्रिपिटल फोर्स मुळेच ही ऍक्टिव्हिटी काय होते? परफॉर्म होते. हा बॉल इथं असा गोल एक राउंड बनवतो, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. दिस इज अवर एक्झाम्पल नंबर 1. दुसरा बघा एक्झाम्पल मुलांनो, दिस सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल काय आपल्याकडे? ही जी कार दिसत आहे, ही कार बघा अशी गोल फिरत आहे या गोल ट्रॅकवर. दिस इज द कम्प्लीट टर्निंग ट्रॅक अँड दिस कार इज परफॉर्म अ सर्क्युलर मोशन्स. जसं तुम्ही आता रेसिंग कार पाहिला असेल, तो ट्रॅक कसा असतो? पूर्ण गोल असतो. मी तुम्हाला पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलेला आहे, इथं बघा. बरोबर आहे. तर ह्या कारला बॅलन्स करण्यासाठी जो फोर्स डेव्हलप झाला, दॅट इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपिटल फोर्स अँड विच ऍक्ट्स टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल्स. आणि याच्या विरुद्ध दिशेने कुठला फोर्स ऍक्ट होणार? सेंट्रिफ्युगल, जो आपण उद्याला बघू. तर दिस फोर्स इज ऑलवेज ऍक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. त्याच्यामुळेच ही कार काय करत आहे? परफॉर्म सर्क्युलर मोशन. इथं हा बॉल सुद्धा काय परफॉर्म करत आहे? सर्क्युलर मोशन. एक हे तिसरं एक्झाम्पल घ्या मुलांनो. दिस इज अ अर्थ आणि दिस इज अ सॅटेलाइट. बरोबर आहे. आता हे सॅटेलाइट सुद्धा अर्थच्या अराउंड मध्ये फिरत आहे. सपोज इट इज रिव्हॉल्व इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर हे सॅटेलाइट का बरं फिरत आहे? बिकॉज ऑफ द विच फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स, Cp. सेंट्रिपिटल फोर्स मुळेच हा सॅटेलाइट फिरत आहे. आणि ह्या सेंट्रिपिटल फोर्सलाच काय म्हटलेलं आहे आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ह्या सेंट्रिपिटल फोर्सचं दुसरं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे तुम्हाला चॅप्टर 11वी मध्ये दिलेलं आहे, आता 12वी मध्ये नाही आहे. फक्त इथं हे लक्षात ठेवा कन्सेप्ट.
की सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच कुठला फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो ऍक्ट झालेला या सॅटेलाइट मध्ये आणि या अर्थमुळे, आणि याचं डायरेक्शन जे आहे हे कुठे आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. हे कंडिशन आहे म्हणून हे सॅटेलाइट्स अर्थच्या अराउंड मध्ये फिरत आहे इन अ सर्क्युलर फॉर्म, इन अ सर्क्युलर ऑर्बिट्स. इथं बघा हे 4th नंबरचं एक्झाम्पल. द अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन. व्हाय रिव्हॉल्विंग अराउंड द सन? बिकॉज ऑफ दिस सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचं दुसरं नाव मी तुम्हाला सांगितलं. पहिलं नाव सांगितलं टेन्शन, दुसरं नाव याचं झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तिसरं नाव सुद्धा याला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा, किंवा याला आणखीन नाव आहे मॅग्नेटिक फोर्स. आणखीन या आपण पाहू ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर किंवा मॅग्नेटिक फोर्स बघू आपल्या सेकंड पेपरमध्ये फिजिक्सच्या. तर या सेंट्रिपिटलचं नाव चेंज होते जशी जशी कंडिशन चेंज होते मुलांनो. इथं कंडिशन चेंज झाली म्हणून इथं सेंट्रिपिटलचं नाव झालं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. इथं सेंट्रिपिटल फोर्सचं नाव आहे टेन्शन. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स हा रिव्हॉल्व होतो अराउंड द न्यूक्लियस त्यावेळेस तो दाखवतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आणि ज्यावेळेस कुठला मॅग्नेटिक इफेक्ट येतो तेव्हा त्याचं नाव चेंज होते मॅग्नेटिक फोर्स म्हणून. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अनदर सेंट्रिपिटल फोर्स. द अर्थ रिव्हॉल्विंग अराउंड द सन and the direction which is developed toward the center of a circle, that is called as the centripetal force. एक आपण हे रोलर कोस्टरचं एक्झाम्पल दिलेलं आहे. रोलर कोस्टर तुम्ही बघितलं आहे. दिस व्हेहिकल इज मूव्ह अराउंड दिस सर्क्युलर ऑर्बिट्स. तर इथं सुद्धा जो सेंट्रिपिटल फोर्स डेव्हलप होणार हा कुठं डेव्हलप होणार, नेहमी टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल्स. ओके, तर असे भरपूर एक्झाम्पल आपल्या लाईफमध्ये आहे जिथं आपण सेंट्रिपिटल फोर्स अनुभवतो. जर आपण सायकल चालवत असत आणि गोल चक्कर जर मारत असेल आपण कुठं एखाद्या ट्रॅकवर, तर आपल्या सायकलवरती जो फोर्स ऍक्ट होणार तो कुठला ऍक्ट होणार, सेंट्रिपिटल फोर्स. पण तो फोर्स कुठं ऍक्ट होणार, टुवर्ड्स द सेंटर ऑफ अ सर्कल्स. येस ऑर नो? येस. तो दिस आर द सम एक्झाम्पल ऑफ अ सेंट्रिपिटल फोर्स गाइज. येस ऑर नो? येस. सो आय स्टॉप हिअर. आणि कोणाला जर काही अडचण